आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। वक्फ बोर्ड विधेयक संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत वादावादी झाली आहे। विरोधी पक्षाचे सदस्य बैठक अर्धवट सोडून बाहेर पडलेत। खासदार नरेश म्हस्के आणि कल्याण बॅनर्जी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली। गुलशन फाउंडेशन तर्फे सूचना मांडल्या जात असताना कल्याण बॅनर्जी यांनी विरोध केला। त्याच वेळेला नरेश म्हस्के यांनी कल्याण बॅनर्जी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। गुलशन फाउंडेशन वक्फ विधेयकाचं समर्थन करत होता आणि त्याच वेळेला दोघांमध्ये खडाजंगी झालेली आहे। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। राम, काय अधिक माहिती? बिलकुल, अतिशय जोरदार शाब्दिक चकमकी या बैठकीदरम्यान झालेल्या आहे। खरं तर देशामधील वेगवेगळ्या भागामध्ये वक्फ बोर्डची समिती जी आहे ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी आहे ती जातीय आणि ज्या ज्या ठिकाणी वक्फ बोर्डच्या मालमत्ता आहेत, संपत्ती आहेत, तर ती अधिकृत आहे की अनधिकृत आहे आणि वेगवेगळ्या संस्थांचं काय म्हणणं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते। मुंबईमध्ये ही बैठक चालू आहे, एका हॉटेलमध्ये चालू आहे आणि या बैठकीमध्ये जोरदार वादावादी झालेली आहे। ही कधी वादावादी झालेली आहे तर गुलशन फाउंडेशन तर्फे काही सूचना मांडल्या जात होत्या। त्यावेळेस कल्याण बॅनर्जी जे की टीएमसीचे महत्वाचे नेते त्यांनी विरोध केला आणि त्यांना बोलू दिलं नाही, मध्येच अडवलं। त्यावेळेस शिवसेनेचे खासदार आणि या कमिटीचे सदस्य नरेश म्हस्के यांनी कल्याण बॅनर्जी यांच्यावर आक्षेप घेतला आणि असं कोणत्याही साक्षीदाराला थांबवता येत नाही किंवा त्यांच्यावर दबाव आणता येणार नाही अशा प्रकारचे शाब्दिक वादावाद झाला आणि त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ यावरून वादावाद झाली आणि त्यानंतर मग विरोधी पक्षाचे जे सदस्य आहेत, नेते आहेत, त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला, बायकॉट केला होता आणि बाहेर पडलेले आहेत या वादावादीमुळे। त्यामुळे एक बैठकीसाठी जे वेगवेगळे साक्षीदार किंवा इतर संघटनेचं काय म्हणणं हे जाणून घेण्यासाठी घेतलेली बैठकी जी आहे ती अर्धवट राहिली, कारण केवळ या वादावादीमुळे। आणि नंतर अध्यक्षांनी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि एकत्र सुद्धा बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम।